नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वास ठेवा, हे जादूचं फुलझाड तुम्ही तुमच्या बागेत लावले ना, तर तुम्ही गुलाबसुद्धा विसरून जाल. यांना आम्ही नैसर्गिक जादूची फुले म्हणेन, कारण ती दिवसातून 3 वेळा रंग बदलतात. अर्थात याचं खरं कारण काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. हे जादूचे फूल लँड लोटस अर्थात स्थल कमल, भेंडी गुलाब, कॉटन हिबिस्कस या नावाने ओळखले जाते. 3 वेळा रंग बदलणे म्हणजेच 3 वेगवेगळी रूपे दिसणे, यासाठी याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव आहे हिबिस्कस म्युटाबिलिस. चला, आजच्या व्हिडिओमध्ये या सुंदर फुलझाडाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती. मूळचे चीनमधले असलेले हे फुलझाड मालवेसी कुटुंबातील आहे, ज्यामध्ये जास्वंद, भेंडी, कापूस आणि इतर अशाच अनेक वनस्पतींचा समावेश आहे. स्थलकमल, कॉटन हिबिस्कस किंवा हिबिस्कस म्युटाबिलिस जेव्हा सकाळी उमलते तेव्हा अशा पांढऱ्या रंगाचे असते, दुपारी फिकट गुलाबी आणि संध्याकाळी अशा गडद गुलाबी रंगाचे होते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सकाळचा पांढरा रंग संध्याकाळी गडद गुलाबी झालेला असतो आणि हीच याची खासियत आहे. हे झाड तुम्ही जमिनीत किंवा कुंडीत सुद्धा लावू शकता. अर्थात जमिनीत चांगले वाढते हे खरेच आहे, पण मग जागा नसेल तर. आणि हो, याला बऱ्यापैकी काळजी घ्यावी लागते. अगदीच लो मेंटेनन्सचं झाड वगैरे असं म्हणता येणार नाही. याचं कारणसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. मागच्या पावसाळ्यात साधारण एक 8-10 महिन्यापूर्वी माझी मैत्रीण सौ वैशाली खैरनार यांनी हे रोपटे मला भेट म्हणून दिले. पावसाळी हवा असल्यामुळे ते लगेच लागू झाले, वाढले आणि आज फळाफुलाला आले. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की स्थलकमल आपल्याही बागेत फुलावे. या प्रेममय गोड भेटीसाठी सौ वैशाली मॅडम यांना खूप खूप धन्यवाद. जमिनीत लावणार असाल तर 1 फूटभराचा खड्डा काढून त्यात शेणखत किंवा गांडूळ खत टाकून हे रोप लावून द्यावे. जमिनीत असेल तर फार काही करावे लागत नाही. मात्र कुंडीमध्ये लावायचे असेल तर 40% बागेतील माती, 30% कोणतेही सेंद्रिय खत, शक्यतो शेणखत किंवा गांडूळ खत घ्या. 20% नदीची वाळू घ्या, यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि 10% कोकोपीट किंवा लीफ मोल्ड घ्या. कीडनाशक म्हणून मूठभर निंबोळी पेंड टाकू शकता. नसल्यास कडुनिंबाची पाने टाकली तरीही चालेल. चला, आता याबद्दल अजून डिटेल माहिती घेऊया. स्थलकमल एकदा लावले की वर्षानुवर्षे फुलं देणारं झुडूप आहे. रोप लावल्यानंतर 3च महिन्यांनी थंडीत माझ्याकडे पहिल्यांदा फूल लागले. परंतु या फुलाचा बहर पावसाळ्यात जास्त असतो. जमिनीत लावल्यास 6 ते 12 फुटापर्यंत उंच वाढते आणि 10 फूट आडवे पसरते. त्यामुळे त्याची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. कॉटन हिबिस्कसची पाने 5 ते 7 इंच लांब, चमकदार हिरवी, खालच्या बाजूने केसाळ आणि खोलवर विभागलेली असतात. त्यामुळे पानांना एक खडबडीत पोत येतो, जो या वनस्पतीला लक्षवेधी रूप देतो. कुंडीत असो की जमिनीत भेंडी गुलाबाला फुल सनलाईट पाहिजेच पाहिजे. भरपूर ऊन असेल तरच फुले लागतील. पावसाळ्यापासून फुले लागायला सुरुवात होते ते हिवाळ्याच्या मध्यापर्यंत फुले लागतात. कमी अधिक प्रमाणात नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत फुले लागतात. पाण्याच्या प्रमाणाबाबत सांगायचं तर जेव्हा कुंडीतील मातीचा वरचा 1-2 इंच थर सुकलेला दिसेल तेव्हाच पाणी द्यावे. उन्हाळ्यात झाडाला दररोज पाणी द्यावे लागते. खूप उष्ण हवामान असल्यास कदाचित
दिवसातून 2दा सुद्धा पाणी द्यावे लागेल. हिवाळा आणि पावसाळा या काळात झाडाला कमी पाण्याची गरज असते, त्यामुळे माती कोरडी झाल्यावरच पाणी द्यावे. कुंडीतील माती पूर्णपणे भिजेल अशा प्रकाराने पाणी द्या आणि कुंडीच्या खालच्या छिद्रातून जास्तीचे पाणी बाहेर जाईल याचीही खात्री करून घ्या. कॉटन हिबिस्कसला नियमित आणि मध्यम प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. अर्थात माती नेहमी ओलसर असावी, पण पाणी साचून राहू देऊ नये. तसंच जास्त काळ माती कोरडीसुद्धा ठेवू नये. फुलझाडाची व्हरायटी आहे, त्यामुळे वेळच्या वेळी सेंद्रिय खते घातली गेली तर फुलेच फुले. 2 महिन्यातून एकदा ओंजळभर शेणखत आणि गांडूळ खत जरूर घालावे. जेव्हा कॉटन रोजला पूर्ण बहर येतो तेव्हा ते खूपच सुंदर दिसते. याची 3 ते 5 इंच रुंद असलेली मोठी दुहेरी फुले सुरुवातीला पूर्ण पांढरी असतात. दिवसाच्या 3ही प्रहरात त्यांचा रंग बदलत जाऊन अखेरीस ती गडद गुलाबी होतात आणि नंतर कोमेजण्याच्या वेळी निळसर जांभळट गुलाबी होतात. या झुडपाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे फुलांचे रंगचक्र एकमेकांपासून स्वतंत्रपणे बदलणारे असल्यामुळे झाडावर एकाच वेळी 3 वेगवेगळ्या रंगाची फुले दिसू शकतात आणि हे दृश्य खरोखरच बघत राहावे असे असते. म्युटाबिलिस या नावाचा अर्थच बदलणारे असा आहे. आता रंग बदलणे ही काही जादू वगैरे नसून हा वाढत्या तापमानाचा परिणाम आहे. तापमान हा रंग बदलण्याच्या गतीवर परिणाम करणारा मुख्य घटक आहे. जर ही फुले उमलल्याबरोबर पांढरी असतानाच काढून फ्रीजमध्ये ठेवली तर ती तशीच्या तशीच राहतात. मात्र फ्रीजमधून बाहेर काढल्यास ती पुन्हा गुलाबी रंगाची होत जातात. जर तुम्हाला कॉटन हिबिस्कसच्या बिया मिळवायच्या असतील तर फूल सुकल्यानंतर सुद्धा बरेच दिवस ते तसेच झाडावर ठेवून द्यावे. काही दिवसांनी तिथे एक गोल केसाळ बोंड तयार होते. ते पूर्ण सुकल्यानंतर त्यातून बिया मिळतात. याच वैशिष्ट्यामुळे याला कॉटन रोज हे नाव मिळाले आहे. अशा पद्धतीने मी मिळवलेल्या याच्या बिया. आता पाहूया याची अभिवृद्धी कशी होते. रोपे कशी तयार करायची. तर या कॉटन हिबिस्कसची 2-3 प्रकारांनी रोपे तयार करता येतात. सगळ्यात सोपी पद्धत आहे कटिंगपासून रोप तयार करणे. यासाठी सौ वैशाली खैरनार मॅडमनी सांगितलेल्या काही टिप्स सांगते. शक्यतो जून ते सप्टेंबर या काळातच कटिंगपासून रोप बनवावे. साधारण एक 20 इंच लांबीचे कलम घेऊन त्याला बुरशीनाशक लावावे. ते नसेल तर हळद किंवा कोरफड लावून मगच कोकोपीटमध्ये खोचून द्यावे. पावसाळी हवा असते, लगेच लागू होते. साधारण सव्वा महिन्यात छान मुळ्या फुटतात. त्यानंतर त्यातून काढून मी आधी सांगितल्याप्रमाणे मातीचे बाकीचे मिश्रण घेऊन कुंडीत रोप लावू शकता. अशा पद्धतीने त्यांनी भरपूर रोपे तयार केली आहेत. त्यातलेच एक मलाही दिले होते. पावसाळ्यात इतक्या सहजपणे रोपे तयार झाली, परंतु त्यानंतर हिवाळ्यात मात्र एकही कटिंग लागू झालेली नव्हती असं त्या म्हणाल्या. दुसरी पद्धत आहे एअर लेअरिंगपासून रोप बनवणे. याही पद्धतीने वैशाली मॅडमनी 2 रोपे बनवली होती. फांदीवरील 1-1.5 इंच भागावरची साल खरडवून काढली. त्यावर कोरफडचा गर लावला. नंतर कोकोपीट ओले करून त्याचा गोळा बनवून तिथे लावला. त्यावर प्लॅस्टिक लावून दोन्ही बाजूने दोरी बांधून पॅक केलं. गरजेनुसार सिरिंजने त्यात पाणी घातलं. जवळपास 1.5-2 महिन्यानंतर भरपूर मुळ्या फुटलेलं रोप मिळालं. नोव्हेंबरमध्ये गुटी बांधली होती, ते जानेवारीत रोप तयार झालं. या दोन्हीही पद्धतीने तयार केलेल्या रोपांना 2-3 महिन्यात लगेचच फुले लागायला सुरुवात होते. तिसरी पद्धत आहे बीपासून रोप बनवणे. साधारणपणे 6-7 वर्षापूर्वी
सौ प्रिया पाटील या माझ्या मैत्रिणीने भेंडी गुलाबाच्या बिया दिल्या होत्या. आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात ते मी बीपासून बनवलेलं रोप आहे, होतं म्हणूया आता. आणि पहिली 2 वर्षे तरी त्याला फुले आलेली नव्हती. मी सुरुवातीलाच सांगितलं की हे अगदीच इझी टू ग्रो किंवा लो मेंटेनन्स झाड नाही आहे, कारण यावर खूप मोठ्या प्रमाणात मिलीबग्सचा प्रादुर्भाव होतो. हा तारखेसहित असलेला फोटो पाहून तुम्हाला कल्पना येईलच. रोगाची तीव्रता पाहून मी वारंवार छाटणी आणि रासायनिक औषधांची फवारणी करूनसुद्धा शेवटी ते रोप गेलंच. त्यामुळे आत्ताच्या या रोपाला मी खूप जपते आहे. कुंडी भरपूर सूर्यप्रकाश मिळण्यासाठी टेरेसवर ठेवली आहे. जर तुमच्याकडे कॉटन हिबिस्कस असेल तर काय काळजी घ्याल? सगळ्यात पहिले तर रोजच्या रोज झाडाचे निरीक्षण करत राहा. या झाडावर मिलीबग्स होतोच होतो, तो जास्त वाढू देऊ नका. थोडीसुद्धा सुरुवात दिसली तर सगळ्यात पहिल्यांदा ती कुंडी इतर कुंड्यांपासून वेगळी ठेवा. पहिला उपाय, साध्या पाण्याने प्रेशरने झाड धुवून टाका. सलग 2-4 दिवस ही प्रक्रिया करत राहा. याशिवाय नीम ऑइल, गोमूत्र, सॅनिटायझर यांचा फवारणीसाठी वापर करू शकता. मी तर स्प्रे पंप या कुंडीच्या जवळच ठेवला आहे. त्यात 1 लिटर पाण्यात प्रोफेक्स सुपरचे 3-4 थेंब आणि स्टिकरही टाकले आहे. ज्या ज्या झाडांवर मिलीबग असेल त्यावर फवारणी करते. आता हे स्टिकर काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. स्टिकरमुळे औषधाची कार्यक्षमता वाढते. स्टिकर रोपाच्या संपूर्ण पानावर पसरते आणि ते झाडावर दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे पाऊस किंवा वाऱ्यामुळे औषध वाहून जात नाही. त्यामुळे झाडाचा प्रत्येक भाग सुरक्षित राहतो. तसेच हे औषध मी मातीतूनही देते. कॉटन हिबिस्कस ही काही खायची वनस्पती नाही आणि एक रोप मी आधीच गमावून बसले आहे. त्यामुळे सध्या यासाठी रासायनिक औषधावरच मी भर दिला आहे. रोप तयार करण्याचे किंवा त्याची व्यवस्थित काळजी घेण्याचे सगळे पर्याय मी तुमच्यासमोर ठेवले आहेत. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता. चला तर मंडळी, आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. जर तुमच्याकडे हे फुलझाड आधीच असेल तर त्याची योग्य काळजी घ्या आणि नसेल तर येत्या पावसाळ्यात एखादे रोप मिळवून आपल्या बागेची शान वाढवा. धन्यवाद.